स्वामी समर्थ. मी शिवानी. आपल्याला जर जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हवा असेल, सांसारिक सुख हवं असेल, आपल्या मुलाबाळांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असेल, आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, आर्थिक नुकसान होत असेल, एखादं कोर्ट कचेरीचं काम असेल, घरात आजारपण असेल किंवा खूप उपाय करूनही सेवा करूनही आपली ती इच्छा पूर्ण होत नसेल, आपल्या त्या संसारातील ज्या बिघडलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित होत नसतील, तर अशा वेळेस आपण समजून जायचं की आपल्याकडून आपली कुलदेवी, आपलं कुलदैवत आणि आपल्या पितरांची सेवा होत नाहीये, हे सर्व आपल्यावर प्रसन्न नाहीयेत. तर अशा वेळी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करू तर नक्कीच आपली जी अडलेली कामे आहेत ती पूर्ण व्हायला लागतील. कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने करायची, काय करायची, बऱ्याच जणांना आपली कुलदेवी माहीत नाहीये. तर ती माहीत कशी करून घ्यायची याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊन येत आहे. तर तुम्ही तो नक्की बघू शकता. आणि आता जे सांगणार आहे की तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नाहीये, तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा स्तोत्र माहीत नाहीये, तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं जे ग्रंथ आहे तर ते ग्रंथ तुमच्याकडे नाहीये आणि आपण कशा पद्धतीने कुलदेवीची सेवा करू शकतो. असा जो मंत्र, जी तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, कोणतीही तुमची कुलदेवी असू द्या, तुम्ही जर हा मंत्र म्हणाल तर तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडून होईल आणि हळूहळू तुमची जी सगळी अडलेली कामे आहेत ती पूर्ण व्हायला लागतील. लग्न होण्यासाठी अडचणी, घरामध्ये मंगल कार्य होत नसेल, तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, जे सगळी विस्कटलेली घडी आहे तुमच्या संसाराची हळूहळू सुरळीत व्हायला लागेल. हा मंत्र म्हणण्यासाठी 1 सेकंद लागतो. हा जो मंत्र आहे तुम्ही रेग्युलर म्हणाल तर तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील, तुमची प्रत्येक अडलेली कामे सुद्धा पूर्ण होतील. आणि हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप कोणीही करू शकतं. लग्न न झालेल्या मुली, आपण आई असाल, वडील असाल, मुलं असाल, काका असाल, काकू असाल, कोणीही करू शकतं. या मंत्राचा जप कोणीही करू शकतं आणि यासाठी फक्त एक वेळा हा मंत्र म्हणण्यासाठी 1 सेकंद सुद्धा लागणार नाहीये. 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागेल आणि खूप सोपा मंत्र आहे. हे कोणत्या वेळी म्हणायचा, कसा म्हणायचा, कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची, किती करायचा, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर बघा, सर्वप्रथम आपली कुलदेवी तुम्हाला माहिती असो किंवा नसो, प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला, आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या तीनही दिवस किंवा या 3 पैकी जोही कोणता दिवस, वार म्हणजे तुम्हाला वाटतो तर त्या दिवशी आपण, कुलदेवी माहित नसेल काही हरकत नाही, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश असतो, तर मंगल कलशाची मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपल्याला त्याची पूजा करायची आहे. आणि या मंगल कलशाला आपल्याला एक गजरा अर्पण करायचा आहे. आपली कुलदेवी स्मरून, म्हणजेच आपल्या कुलदेवीचे स्मरण करून आपल्याला हा गजरा प्रत्येक मंगळवारी असेल, शुक्रवारी असेल किंवा पौर्णिमेला, किंवा प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या तिन्ही वेळेला आपण गजरा अर्पण करू शकतो. तुम्हाला आता गजरा उपलब्ध होत नसेल, गजरा म्हणजे बरेच जण आपण त्याला वेणी म्हणतो, मग ती वेणी सुद्धा चालेल किंवा मोगऱ्याचा गजरा, हे दोन्ही आपण अर्पण केलं काहीही यापैकी तरी चालेल. आता हे तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर आपण त्या मंगल कलशाला तांबूल अर्पण करू शकतो. ते पण या तीनही वेळेस किंवा यापैकी तिन्हीपैकी एक वारी आपण अर्पण केला तरी चालेल. ठीक आहे. आता तुम्हाला हे पण शक्य होणार नाही तर आता आपण मंत्र जापवर येऊया. हा मंत्र जाप जो आहे तो आपल्याला सकाळी आपली देवपूजा झाली की या मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे. एक माळ म्हणजे काय, 108 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. सकाळी देवपूजा झाली की एक माळ म्हणायची आणि आपण आपले जे काही कामे आहेत ते करू शकतो. तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर सायंकाळी दिवे लागायला जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो त्यावेळेला या मंत्राचा एक माळ जप केला तरी चालेल. ही आपली सेवा पूर्ण करायची आहे. आता आपल्या घरातील कर्ते पुरुष असतील, वर्किंग स्त्रिया असतील, आपली मुलं असतील तर त्यांना काय करायचंय की ठीक आहे, तुम्हाला सकाळ सकाळी एक माळ करणे शक्य नाही ना, अगदी स्नान झाल्यानंतर तुम्ही 11 वेळा हा मंत्र म्हणा, अगदी बोटावर मोजून. माळेची वगैरे गरज नाही, 11 वेळा हा मंत्र म्हणा.
आणि आपापल्या कामाला जा. बघा, काही दिवसात तुमच्या लक्षात येईल की तुम्ही अभ्यास करणारे मुलं असाल तर तुमच्या अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये प्रगती होत जाईल. आपण नोकरीच्या वगैरे शोधात असाल किंवा तुम्हाला एखाद्या उच्च पदासाठी प्रमोशनचं काम असेल, नोकरीचं, तर ते सुद्धा काम तुम्हाला होताना दिसून येईल. असे बरेच छोटे-छोटे अनुभव तुम्हाला नक्की येतील. आणि आपण महिलांनी सुद्धा सकाळ सकाळी देवपूजा झाली की एक माळ जप करायचा आहे आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं आहे. आणि प्रत्येक मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तिथे किंवा आपण मंगल कलश आहे तिथे सुद्धा आपण खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. खिरीचा नैवेद्य जरी शक्य नसेल तर जोही कोणता तुम्ही घरामध्ये स्वयंपाक बनवतात तो किंवा तुम्ही एखाद्या फळाचा वगैरे नैवेद्य आपण आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे. कुलदेवीचा फोटो असो किंवा नसो काही हरकत नाही. तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असो किंवा नसो काही हरकत नाही. आता जो मंत्र आहे तो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हा जो मंत्र आहे तो आपल्याला मंत्र जप करायचा आहे. रोज एक माळ. याला नवारंभ मंत्र म्हणतात. हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला गुगलवर मिळेल किंवा तुम्हाला युट्यूबवर सुद्धा मिळेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि तुम्ही लिहून घेऊ शकता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा मंत्र माहीत सुद्धा असेल, पण आपण माहिती असून सुद्धा या सेवा करत नाहीत. आपण काय करतो की मला माझ्या कुलदेवीचा मंत्र हवाय, मला माझी कुलदेवीच माहिती नाही, स्तोत्र माहिती नाही, मग मी ही सेवा करायची नाही, असं अजिबात नाही. हा जो मंत्र आहे, आपली कुलदेवी कोणतीही जरी असेल तरी त्यासाठी आपण या मंत्राचा जप केला तर आपल्याला कुलदेवीपर्यंत आपली सेवा नक्की पोहोचेल. आणि जसं जसं तुम्ही ही सेवा करत जा तशी तशी तुमची या मंत्राची सेवा वाढत जाईल. तसं तसं तुम्हाला तुमची कुलदेवी सुद्धा माहीत होऊ शकते. ती कोणाच्या थ्रू माहीत होईल, काहीतरी तुम्हाला स्वप्नात संकेत मिळतील किंवा जागेपणी कोणीतरी काहीतरी भेटेल, तुम्हाला काहीतरी संकेत देईल, तुम्हाला सांगेल. जशी जशी तुमची सेवा वाढेल तुम्हाला तुमची कुलदेवी सुद्धा माहीत होईल. तर अशा पद्धतीने याच्यासाठी कोणतेही नियम नाहीत, काहीही नाही. फक्त जेव्हा पिरियड्स असतील तेव्हा पिरियड्स मध्ये आपल्याला देवघरासमोर बसून या मंत्राचा जप करायचा नाहीये. तेव्हा आपण मोबाईलवर हा मंत्र ऐकू शकतो किंवा मनातले मनात आपण माळ वगैरे न घेता हा मंत्र जाप करू शकतो. सुतक असेल तर सुतकामध्ये आपल्याला हा मंत्र जाप करायचा नाहीये. कुठे गावाला वगैरे गेला तरी पण आपण हा मंत्र जाप करायचा आहे. आता बरेच जण म्हणतील की आम्ही नॉनव्हेज खातो, तर बघा त्यासाठी तुम्ही काय करा, सकाळी स्नान झालं की आपला हा मंत्र जाप करायचा आणि आपल्या आपल्या कामाला त्यानंतर तुम्ही सुरुवात करा. तुम्ही काहीही खा, नॉनव्हेज खा वगैरे, तुमचा तो प्रश्न राहिला. पण सकाळी सकाळी आपण सेवा केली की मग तो प्रश्न राहत नाही. मग मी नॉनव्हेज खाल्लं का, मग मी सेवा करू का नको, कारण हा बराच प्रश्न असतो. त्यामुळे सकाळी सेवा करून घेतली की मग टेन्शन नाही. मग दिवसभर तुमचं काही का असेना. आणि हे मंत्र जप करत असताना कोणतेही नियम नाही, कोणतेही अटी नाही. कारण कुलदेवी, कुलस्वामिनी ही आपली आई आहे आणि आपल्या आईची सेवा करण्यासाठी आपल्याला कोणतेही नियम नाही आणि फक्त दृढ श्रद्धा हवी, विश्वास हवा. आणि हे की माझी ही जी सेवा आहे ती माझ्या कुलदेवीपर्यंत पोहोचत आहे आणि माझ्या कुळाच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने मला ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी. आणि ज्या दिवशी म्हणजे कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. आणि त्या दिवशी तुम्ही संकल्प केला तरीही चालेल की मला माझी कुलदेवी माहीत नाही, माझ्या कुलदेवी मला माहीत व्हावी, आम्हाला माझा संसार सुरळीत व्हावा, सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, अडलेली कामे पूर्ण व्हावी, यासाठी ही मी सेवा करत आहे, हा मी जप करत आहे, असं तुम्हाला जे हवं ते म्हणून संकल्प करून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता. आणि असं काही नाही की किती दिवस ही सेवा करायची, करत राहा. आपली कुलस्वामिनी आहे, आपली कुलदेवी आहे, आपण तर आयुष्यभर सेवा करायला हवी. पण किमान 3 महिने तरी कंटिन्यू तुम्ही जर एकदा चालू केली ना तर तुम्हीच बंद करणार नाहीत. कारण एवढ्या आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतील ना जेव्हा आपण ही सेवा सुरू करू. श्री स्वामी समर्थ.